वळूयात पुढच्या बातमीकडे। बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये अपघातामुळे आणखी एकाचा बळी गेलाय। जखमी दिलीप काळेंचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय। रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप होतोय। दिलीप काळेंची 24 दिवस मृत्यूशी झुंज सुरू होती। 20 जुलैला त्र्यंबकेश्वर मार्गावर दिलीप काळे यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनानं धडक दिली होती। हा अपघात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे झाल्याचा दावा आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून। किरण, रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन आणखी एकाचा बळी गेलाय, काय अधिक माहिती? अंकिता, मागच्या काही दिवसांपासून रस्ते अपघात जे आहेत ते नाशिक शहरामध्ये वाढलेले आहेत। दिलीप काळे हे त्र्यंबकेश्वर रोडवरती रिक्षाचं वाट पाहत होते। सातपूर परिसरामध्ये त्यांना एका गाडीने धडक दिली। म्हणजे हे खड्डा चुकवण्याच्या नादामध्ये या गाडीने दिलीप काळेंना धडक दिली आणि त्यानंतर गेल्या 22-24 दिवसांपासून त्यांच्यावरती उपचार सुरू होते आणि त्यांचा अखेर उपचारादरम्यान हे मृत्यू झालेला आहे। रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे हा अपघात झालेला आहे, अशा पद्धतीचा आरोप दिलीप काळे यांच्या नातेवाईकांनी केलेला आहे। मागच्या काही दिवसांमध्ये हा 6वा अपघात आहे आणि 6 जणांचं जे आहे ते मृत्यू आतापर्यंत नाशिक शहरामध्ये झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। आता हा अपघात नेमकं कशासाठी झाला, कुठल्या कारणासाठी झाला, त्या संदर्भात पोलीस आणि महापालिका प्रशासन हे चौकशी करत असताना आपल्याला बघायला मिळतंय। पण गेल्या 22-24 दिवसांपासून दिलीप काळे यांच्यावरती रुग्णालयामध्ये जे उपचार सुरू होते आणि हा अपघात जो आहे तो खड्ड्यामुळे झालेला आहे असा दावा नातेवाईकांकडून केला जातोय। निश्चित किरण, तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।